बातमी इगतपुरीतील जिंदाल कंपनीची आग अखेर नियंत्रणाबाहेर आली आहे। कंपनीच्या गॅस टाकीला आग लागू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। गॅस टाकीचा स्फोट झाल्यास 15 किलोमीटर परिसरात धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे ही आग खरं तर आपण सकाळीच या संदर्भातल्या घडामोडी पाहिल्या की तब्बल 34 तास ही आग सुरू होती। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते। आग मात्र आता नियंत्रणाबाहेर आहे। इगतपुरीतील जिंदाल कंपनीची आग नियंत्रणाच्या बाहेर आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, धुराचे लोट आकाशात त्या ठिकाणी आपण पाहतोय। कंपनीच्या गॅस टाकीला आग लागू नये यासाठी आता फक्त शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। गॅस टाकीचा स्फोट झाल्यास तब्बल 15 किलोमीटर परिसराला धोका आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले। किरण, खरं तर मोठी घटना घडते आहे आणि अद्याप सुद्धा आग नियंत्रणाच्या बाहेर आहे। त्या गॅस टाकीला स्फोट होऊ शकतो अशी शक्यता आहे। काय अधिकची माहिती या संदर्भातली? खरं तर अतिशय गंभीर अशी परिस्थिती या जिंदाल कंपनीच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतमध्ये जी गॅस टाकी आहे तिचा स्फोट होण्याची शक्यता त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे आणि या स्फोट जर झाला तर जवळपास 10 ते 15 किलोमीटर पर्यंतच्या परिसराला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे निर्मनुष्य करण्यासाठीची हालचाल त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। जवळपास 36 तास उलटून गेलेत, अद्यापही आग नियंत्रणात आलेली नाहीये। आग नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह परिसरातील जे अग्निशमन दलाचे बंब आहे आणि जवान आहे त्यांना पाचारण करण्यात आलेलं होतं। या सोबतच एनडीआरएफचं पथक देखील या सगळ्या काळामध्ये आग नियंत्रण मिळवण्यासाठीच त्या ठिकाणी तैनात आहे। मात्र आगीवर नियंत्रण मिळवणं अशक्य झालेलं आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूणच आगीची जी भीषणता आहे ती वाढतच चाललेली आहे। त्यामुळे मोठा धोका या निमित्तानं निर्माण झालेला आहे। येत्या काळामध्ये याबाबतचं कठोर पाऊल उचलून ही आग कशी नियंत्रणात आणता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। नक्कीच किरण, खरं तर धोका होऊ शकतो। ज्या प्रकारे आपण माहिती दिलात की तब्बल 15 किलोमीटर परिसरापर्यंत धोका निर्माण होऊ शकतो आणि आपण धुराचे लोट सुद्धा आकाशामध्ये पाहतोय मोठ्या प्रमाणात। यावरून आपण तर्क लावू शकतो की आग किती सध्या नियंत्रणाच्या बाहेर आहे। प्रयत्न कसे सुरू आहेत सध्या, तिथं किती जवान उपस्थित आहेत ही आग विझवण्यासाठी ज्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत? जे अग्निशमन दलाचे जवान आहेत ते संपूर्ण या ठिकाणी तैनात आहेत। जवळपास 10 ते 12 तासांची शिफ्ट करून ते जीवाचं रान करून या ठिकाणी हे जवान त्या ठिकाणी आग विझवण्यासाठीचे प्रयत्न करतायत। प्रामुख्याने जी गॅस टाकी आतमध्ये आहे तिला सातत्यानं थंड कसं ठेवता येईल, कुलिंग कसं करता येईल यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत। सर्वात महत्वाचा टास्क या सगळ्या अग्निशमन दलाच्या जवानांकडनं तो पूर्ण कसा करता येईल यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत। महत्वाची बाब म्हणजे जे धुराचे लोट आहे त्यावरनं आगीची भीषणता आपल्या लक्षात येईल की किती गंभीर अशा स्वरूपाची ही आग आहे। जवळपास 15 युनिट जिंदाल कंपनीचे आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर बॉयलरचे स्फोट देखील त्या ठिकाणी झालेले आहेत। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर बघता आगीचं जे एकूणच स्वरूप आहे ते नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं आहे। ही आग विझवण्यासाठी पालघर असेल किंवा शहापूर असेल या परिसरातनं देखील अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात येत आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याबाहेरून देखील यासाठीची मदत आता मागवली जात आहे। जिल्हा प्रशासनाकडनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या सातत्यानं सूचना केल्या जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर एकूणच बघितलं तर 36 तास उलटून गेले, अद्यापही आग नियंत्रणात आलेली नाहीये आणि त्यामुळे आता या सगळ्या संबंधी अधिकची मदत आणि अधिकची कुमक मागून या सगळ्या संदर्भामध्ये आग नियंत्रणात आणणं महत्वाचं झालेलं आहे। किरण, महत्वाचं म्हणजे तब्बल 15 किलोमीटर परिसराला जर गॅसचा स्फोट झाला तर तब्बल 15 किलोमीटर परिसराला धोका निर्माण होऊ शकतो। या जवळपासचा परिसर नेमकं कसं, म्हणजे रेसिडेन्शियल तो संपूर्ण भाग आहे का आणि यासाठी दक्षता म्हणून सरकारच्या माध्यमातून सध्या काही पावलं उचलली जातात का? प्रामुख्याने जर बघितलं तर जिंदाल कंपनीचे एकूण 15 युनिट आणि आसपासच्या असलेल्या जवळपास अनेक कंपन्या आहे। मुंडेगाव परिसरातील MIDCचा हा संपूर्ण भाग आहे। यामध्ये ज्या पद्धतीने कंपन्या आहेत तशाच पद्धतीनं काही रहिवासी क्षेत्र देखील आहे। अनेक कामगार त्या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि या 15 किलोमीटरचा जर परिसर बघितला तर 1 ते 2 किलोमीटर अंतरावरच मुंबई ते आग्रा हा महामार्ग देखील आहे। त्यामुळे या महामार्गावर जर समजा या संदर्भामध्ये जर ती गॅस टाकीची जी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जर त्याचा स्फोट झाला तर महामार्गापर्यंत देखील त्याचं जे लोन आहे ते पसरू शकतं। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर या सगळ्या दरम्यान मोठा धोका या निमित्तानं निर्माण होऊ शकतो। त्यामुळे
ही नक्कीच किरण, मी आपल्याला काही परिस्थिती क्षणासाठी पाहता थांबवते. आपल्यासोबत इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरजी जोडलेत. हिरामणजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धक्कादायक अशी घटना घडली आहे. खरं तर आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र तब्बल 36 तासापेक्षा जास्त कालावधी उलटलाय, अद्यापही आग नियंत्रणात नाहीत. आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली या संदर्भातली काय प्रतिक्रिया, काय प्रयत्न सध्या सुरू आहेत? आता या संदर्भात मी काल मुंबईला होतो तरी वारंवार कलेक्टर, तहसीलदार आता साधारण 15-20 मिनिटात तहसीलदारशी बोलतोय, कलेक्टर साहेबांशी बोलतोय, सारखं बोलणं चालू आहे, पण बरेच वेळ कव्हर झालेलं आहे. आता सन्माननीय मंत्री महोदय पण येतात इथं, ते पण भेट देत आहेत. आमचं सगळं प्रयत्न चालू आहे. वरतून सीएम साहेबाचा पण, भुजबळ साहेबाला फोन आला, ते पण भेट देत आहे. आम्ही पण भेटी देतो. सगळं यंत्रणा मग कामाला लावलेली. अगदी हिरामणजी, खरं तर एक महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय, मात्र यामध्ये एक धोका असा सुद्धा वर्तवण्यात येतो की कंपनीच्या गॅस टाकीचा जर स्फोट झाला तर तब्बल 15 किलोमीटर परिसराला धोका निर्माण होऊ शकतो. आपण जनतेला नेमकं काय आवाहन कराल? परिस्थिती सध्या किती गंभीर आहे? बरोबर आहे, पण परिस्थिती आता जनतेला आव्हान एकच, काही फार मोठी हानी झालेली आहे. त्या हानी भरून काढणं म्हणजे सोपं नाही. परंतु आता ही परिस्थिती निसर्गाच्या पुढे काही चालू शकत नाही. आता जेवढं आटोक्यात प्रयत्न चालू आहे, परंतु फार मोठी नुकसान झाली. जवळजवळ 7-7.5 हजारापैकी 3-4 हजार लोक स्थानिक होती. नक्की लोकांना रोजीरोटी काही चालू होती. आजूबाजूचे काही दुकानं असेल, व्यवसाय असेल, सगळं चालू होता. तो आज सगळ्या ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी हसून झाले. नक्कीच हिरामणजी, खरं तर आपण आपल्याशी जोडलेला, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी किरण ताजने सुद्धा जोडलेत. किरण, एकूणच जर बघितलं तर खोसकर साहेब या सगळ्या संदर्भामध्ये आता आपण जी माहिती देत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं अतिरिक्त कुमक मागून ह्या आगीवर नियंत्रण मिळवणं अधिक गरजेचं झालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं काही कुणाशी बोलणं झालंय का? नेमणूक कलेक्टर साहेबांशी बोलणं, तहसीलदाराशी कालपासून वारंवार बोलतो. आता सुद्धा 3 मिनिटं झाले फोन झाला. त्यांच्याकडनं काय नेमकं सांगण्यात आलं? त्यांच्याकडनं आपल्याला नेमकं काय त्यांनी सांगण्यात आलेलं सांगितलं आहे? का बरंच कवर, आता मी पण परत भेट देतोय. त्यांनी सांगितलं का बऱ्याच पैकी आपण आटोक्यात आणलेलं आहे, 100% कव्हर झालेलं आहे. नक्कीच हिरामणजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल. तर हे दृश्य आपण पाहतोय, गॅस टाकीला आग लागू नये यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत, मात्र स्फोट जर झाला तर स्फोट झाल्यास तब्बल 15 किलोमीटरच्या परिसराला धोका आहे. त्यामुळं तब्बल 36 तास उलटलेले आहेत. अद्यापसुद्धा इगतपुरी येथील जिंदाल कंपनीची आग मात्र अद्याप नियंत्रणाबाहेर आहे.